नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत नाचणीचा डोसा. तुम्ही इथे हा डोसा पाहू शकता. याच्यामध्ये कुठलाही इनो किंवा सोडा न वापरता अगदी जाळीदार आणि मऊसूत असा हा डोसा इथे तयार झालेला आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, तर उन्हाळ्यामध्ये नाचणी ही आपल्या शरीरासाठी खूपच पौष्टिक अशी आहे. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला जर झटपट आणि पौष्टिक असा काही नाश्ता बनवायचा असेल, तर तुम्ही त्यावेळी ही अशी नाचणीची रेसिपी नक्की ट्राय करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता अगदी कापसासारखा मऊसूद आणि जाळीदार असा हा डोसा बनला गेलेला आहे. रेसिपी खूप साधी आणि सोपी आहे. अगदी कोणीही बनवू शकेल इतकी सोपी आहे. तर रेसिपी इथे मी संपूर्ण टिप्ससह तुमच्यासोबत शेअर केले. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण रेसिपी तुम्ही पहा. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. चला सुरुवात करूया. एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये वाटीने मोजून इथे 1 वाटी नाचणीचं पीठ घेतलेलं आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी इथे मी रवा घेतलेला आहे. तुम्ही बारीक मोठा कोणताही रवा वापरू शकता. आता आपण इथे 1.5 पळी घरचंच घट्टसर दही घेतलेलं आहे. तुम्ही दहीऐवजी ताक वापरला तरी चालेल. वाटीने मोजून घेतला तर अगदी पाऊण वाटी इथे दही घेतलेलं आहे. थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि हे सर्व मिश्रण पळीनेच सुरुवातीला एकजीव करून घ्यायचं आहे. लागेल तसं थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं आहे, एकदमच जास्त पाणी घालायचं नाही. तर पहा, 2 वेळेला मी इथे थोडं थोडं पाणी घालून हलकंसं हे बॅटर जे आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे. आता याला झाकण लावून छान असं मिक्सरला फिरवून घेऊया, जेणेकरून पिठाच्या कुठेही गुठळ्या राहणार नाहीत. तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित असं हे पीठ इथे तयार झालेलं आहे. आता हे तयार झालेलं पीठ एका बाउलमध्ये काढून घेऊया. तुम्ही ह्या बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता. अगदी स्मूथ आणि अगदी छान असं हे पीठ तयार झालेलं आहे. आता याच्यावरती झाकण ठेवून एक 10 मिनिटासाठी आपल्याला ह्याला बाजूला ठेवायचं आहे. पीठ छान भिजलं जातं आहे तोपर्यंत चटणी बनवून घेऊया. त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, त्यानंतर 1 चमचा भाजकी डाळ, 1 चमचा शेंगदाणे, 1 आल्याचा तुकडा, 1 लसणाची पाकळी, 1 हिरवी मिरची. आता ह्याला झाकण लावून छान असं हे बारीक आपण वाटून घेऊया. तर इथे तुम्ही पाहू शकता छान अशी बारीक अशी चटणी वाटून तयार आहे. ती आता एका बाउलमध्ये किंवा कटल्यामध्ये काढून घेऊया. तर कटल्यामध्ये काढून घेतली. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. डोशासोबतची चटणी थोडीशी पातळच चांगली लागते, त्यासाठी इथे मी थोडंसं पाणी घालून व्यवस्थित आता हे मीठ आणि पाणी व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे. याला आपण तडका देणार नाही आहोत. तर ही आपली डोशासोबतची छान अशी चटकदार चटणी तयार झालेली आहे. 10 मिनटं आपण इथे पीठ छान असं भिजण्यासाठी ठेवलं होतं. तर 10 मिनटानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं हे पीठ जे आहे ते आपलं मुरलेलं आहे आणि छान असं एकजीव झालेलं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये इनो सोडा काहीही वापरणार नाही. त्याच्यासाठी 2 ते 3 मिनटं एकाच डायरेक्शनमध्ये हे पीठ आपल्याला छान असं फुलेपर्यंत फेटून घ्यायचं आहे. तर पहा, अगदी छान असं मी एकाच डायरेक्शनमध्ये 2 ते 3 मिनटं हे जे पीठ आहे ते फेटून घेतलेलं आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ आणि पुन्हा 1 ते 1.5 मिनटं पुन्हा हे पीठ व्यवस्थित असं फेटून घेतले. इथे तुम्ही पाहू शकता हलकेसे ह्या पिठाला बबल्स आलेले आहेत आणि हे पीठ आता आपलं तयार झालेलं आहे. डोसा बनवण्यासाठी छान कडकडीत तवा गरम करून घेतला. त्याच्यावरती हाताने थोडंसं पाणी शिंपडून घ्यायचं आहे आणि त्यानंतर कापडाने व्यवस्थित तवा पुसून घ्यायचा आहे. आता याच्यावरती बनवलेलं पीठ घालून घ्यायचं आहे. इथे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जितका लहान मोठा डोसा बनवायचा असेल तितकं तुम्ही इथे पीठ घालायचं आहे. आणि इथे मी व्हिडिओ कुठेही बंद केलेला नाही. तुम्ही इथे पाहू शकता डोसा जसजसा भाजत चालला आहे तसतसे हलकेसे त्याला बबल्स येत चाललेले आहेत. छान अशी जाळी त्याला पडत चाललेली आहे आणि इतका हा मऊसूत डोसा तयार होतो. अगदी छान लोण्याचा गोळा कसा आपला मऊसूत असतो त्या पद्धतीने हा डोसा इथे तयार होतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी कोणीही खाऊ शकेल इतका मऊसूत हा डोसा इथे तयार झालेला आहे.
आपण जेव्हा डोशाचं पीठ तव्यावरती घालतो तेव्हा सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आहे आणि त्यानंतर मंद आणि मध्यम आचेवर आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. तुम्हाला हवा असेल तर पलटी करून दुसऱ्या बाजूनेही हा डोसा तुम्ही भाजून घेऊ शकता, पण मी इथे या एकाच बाजूने हा डोसा असा भाजून घेत आहे. तर पाहू शकता अगदी छान मऊसूत असे हे जाळीदार डोसे मी सेम पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. अगदी छान सॉफ्ट मऊसूत असे हे नाचणीचे डोसे आपण इथे बनवून घेतलेले आहेत. पाहू शकता छान सुरेख झालेले आहेत. त्यासोबतच ही चटणी ही अप्रतिम लागते. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशा छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील. व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीही तुमच्या घरी एकदा हा नाश्ता नक्की करून पहा. तुम्हालाही नक्की आवडेल, अगदी 100% खात्री आहे. त्याचबरोबर तुम्ही जर ही रेसिपी बनवली तर ती रेसिपी कशी झाली होती हे कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर एक लाईक व्हिडिओसाठी नक्की करा. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.